नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या मोठ्या व्लॉगला आपण सुरुवात केलेली आहे डायरेक्ट आपल्या प्रवासादरम्यानच। सध्या मी चाललेलो आहे कात्रजला। ॲक्च्युली मी चाललोय गावी, पण कात्रजमध्ये काम आहे, तर कात्रजमधलं काम उरकून आपल्याला जायचं आहे आपल्या काळामोडी गावामध्ये। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, सध्या आपण चाललोय बोबदेव घाट मार्गे आणि तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला बघितलं तर भरपूर भाजीपाला फळे वगैरे इथं या गावामध्ये मिळतात। हिवरे गाव आहे आणि चांगल्या पद्धतीचं सधन गाव आहे हे। आणि इथं तुम्हाला भरपूर प्रमाणात देशी भाज्या वगैरे खायला मिळतील, देशी अंडी सुद्धा इकडे मिळतील। बरीच लोक ज्यावेळी बाहेर फिरायला जातात तर त्यावेळी रिटर्न जाताना इथून भाजीपाला खरेदी करतात, त्याच्यामुळं या लोकांना पण रोजगार निर्मिती होते खऱ्या अर्थानं। तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी असे स्टॉल्स आपल्याला दिसतील। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर भाजी विक्रेते तुम्हाला दिसतील इथे। ॲक्च्युली हे सगळे शेतकरी आहेत, म्हणजे ते व्यापारी नाहीत। इथं बघा, तुम्ही बघू शकता इथं अंडी तुम्हाला दिसतील लेफ्ट साईडला माझ्या। चला तर मित्रांनो, आता सध्या आपण आलोय बोबगावमध्ये। बोबगाव हे कानिपनाथ गडामुळे प्रसिद्ध आहे बोबगाव। इकडे या बाजूला तुम्हाला जी कमान दिसते, या कमानीतून आत गेल्यानंतर कानिपनाथ गड तुम्हाला पाहायला मिळेल। अतिशय सुंदर लोकेशन आहे मित्रांनो। या कानिपनाथ गडाचा पण मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तब्बल 80,000 प्लस व्ह्यूज आलेले आहेत। खरंच अतिशय सुंदर प्लेस आहे। नक्कीच तुम्ही एकदा तरी या गडाला भेट द्यायलाच पाहिजे। इथं कानिपनाथ गडावरती कानिपनाथांचं एक सुंदर असं मंदिर आहे, तर ते मंदिर बघण्यासारखं आहे। नक्कीच कधी या बाजूने आला तुम्ही सासवड कात्रज रोडला बोबदेव घाट मार्गे जर तुम्ही आला तर नक्कीच हे मंदिर जे आहे ते एक्सप्लोर करण्यासारखं आहे। आता तुम्ही रस्त्याची कंडिशन बघताय, रस्ता वायडनिंगचं काम चालू आहे आणि रस्ता खूप छान झालाय। अलीकडे या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असतं। या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक वाढल्यामुळं मग रोडचं काम हे त्यांनी केलेलं आहे कम्प्लीट। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर तुम्ही पाहिलं तर प्लॉटिंग झालंय बऱ्यापैकी। तर समोरचं ते मंदिर दिसतंय ना मित्रांनो, ते पण खूप छान आहे, बघण्यासारखं आहे। पावसाळ्यामध्ये खरंच हे लोकेशन पण खूप छान वाटतं। आत्ता सुद्धा तुम्ही जाऊ शकता दर्शनासाठी, पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता या बोबदेव घाटामध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, कारण मध्ये बरेच प्रकार इथं घडले होते, चुकीचे प्रकार म्हणता येतील ते। कॉलेजला असणारी मुलं मुली जे आहेत ते इकडं या बाजूला येतात फिरण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता हा नजारा पुणे शहराचा। सध्या क्लायमेट क्लिअर नाही, त्याच्यामुळे एवढं खास दिसत नाही, पण सप्टेंबरच्या महिन्यामध्ये एकदम क्लिअर दिसतं। पूर्ण पुणे शहर क्लिअर दिसतं, अगदी शेवटपर्यंत दिसतं। रस्त्याचं काम मात्र परफेक्ट झालंय। इकडं तुम्ही बघू शकता, इकडं जिथं जिथं स्पॉट आहेत बसण्याचे तिथं कॅमेरे लावलेले आहेत CCTV। त्या घाटामध्ये ना खूप शार्प टर्न आहेत, तर त्याच्यामुळे या घाटातून जाताना नेहमी काळजीनंच गेलं पाहिजे। स्पीड काही उपयोगाचं नसतं अशा वेळी। ते समोर जे बघताय ना ते कानिपनाथाचा डोंगर आहे। क्लिअर दिसत नसेल तुम्हाला, पण कानिपनाथ गड आहे तो। आता हा येणारा जो टर्न आहे ना तो खूप डेंजर टर्न आहे। नियमानुसार 30चं स्पीड आपल्याला सांगितलं इथं, पण लोक खूप फास्ट येतात आणि इथं थोडंफार ट्रॅफिक तुम्हाला इथं बघायला मिळतं या स्पॉटला, कारण तो टर्नच तसा आहे, खूप रिस्की टर्न आहे।
तुम्हाला दाखवत होतो टर्न मी. हे बघा, बघू शकता तुम्ही आत्ता सुद्धा वाहनं तिथं अडकलेत. म्हणजे जो फर्स्ट टाइम गाडी ड्राईव्ह करतो ना त्याला खूप अडचण होते पुढे गाडी घ्यायला. गाडी पाठीमागे सुटते ती. जे रेग्युलर येतात जातात त्यांचं काय प्रॉब्लेम नसते तेवढी, म्हणजे नवीन आहेत ना त्यांना हा टर्न खूप डेंजर आहे. तर मित्रांनो, आता आपण येवलेवाडी क्रॉस करून आलोय आणि खडी मशीन चौकातून आपल्याला आता लेफ्ट जायचंय. धनकवडीला जायचंय आपल्याला, कात्रज पासून थोडंच आतमध्ये. 500 मीटरवर आपल्याला आता लेफ्ट घ्यायचंय. या चौकात जरा तुम्हाला ट्रॅफिक जे आहे ते बघायला मिळतात. आता आपल्याला लेफ्टला जायचंय. रस्त्याची अवस्था इथं थोडी नेमकी चौकामध्ये खराब आहे. रस्त्याचं काम करायचं चाललंय असं दिसतंय. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. मित्रांनो, बघताय ना हे शहरातलं जे ट्रॅफिक आहे ना, हे ट्रॅफिक बघून नको वाटतं राव खरंच. आता आजकाल अलीकडे सासवडमध्ये पण अशाच पद्धतीचं ट्रॅफिक बघायला मिळते. काही ठिकाणी रस्ते जिथं अरुंद आहेत, ज्यावेळी गाड्या भरपूर येतात ना रोडवरती, त्यावेळी मग असं होतं. अवघड आहे. बघा ना, इकडे लेफ्ट साईडला माझ्या ट्रॅफिक पोलीस आहेत. इथं काय अवस्था आहे ट्रॅफिकची. अरे बाप, काय खरं नाही. मंडळी, ज्यावेळी मी पुण्यामध्ये आलो ना त्यावेळी सुरुवातीचे दिवस माझे ॲक्च्युली इथंच गेलेले आहेत. बालाजीनगरला आम्ही बॅचलर्स रूममध्ये राहत होतो. तसा 1 BHK फ्लॅट होता, पण आम्ही सगळेच बॅचलर होतो. काही गावातली मंडळी होती, काही आसपासची मंडळी होती. खूप जुन्या आठवणी खरं तर जाग्या होत्यात ॲक्च्युली. मित्रांनो, थोडंसं काम इथं होतं, ते काम झालेलं आहे माझं आणि आता मी चाललोय पुढच्या प्रवासाला. कात्रज मधून बाहेर पडेपर्यंत थोडस आपल्याला ट्रॅफिक लागेल. 3-3.5 तासामध्येच आपण गावामध्ये पोहोचेल. मित्रांनो, हे ट्रॅफिक बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला खरं सांगा. खरंच मला ना वैताग आलाय. म्हणजे जेव्हापासून मी सासवड सोडलं ना आणि सिटीमध्ये आलो, सिटीमध्ये येऊन मी काम करून रिटर्न जातोय ना, एवढं असं म्हणजे वाटतंय की शहरामध्ये काय सुविधा आहेत मला सांगा ना. ही सुविधा आहे काही? ही ट्रॅफिकची सुविधा करून ठेवले का? अवघड काम आहे का नाही सांगा बघा मित्रांनो. खरंच तुम्हाला सांगतो, गावापेक्षा काहीच भारी नाही मित्रांनो. आता आपली गावं पण सधन झाले तो, पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिल्यांदा काय व्हायचं मित्रांनो की लोकांना पर्यायच नव्हता. म्हणजे ज्याची शेती नाही, 1-2 गुंठे जमीन आहे फक्त, त्यांनी ते पर्यायच नव्हता. त्यांना यायचं होतं, त्यांनी कामाला यायचं होतं, कुठेतरी जॉबला लागायला पाहिजे. त्यावेळेच्या लोकांचं ठीक होतं की त्यावेळी ती लोक शहरामध्ये बाहेर पडली आणि त्यांनी पण तिकडं गावी थोडीफार जमीन घेतली, शेत जमीन घेतली, काही केलं. आणि आता त्यांची मुलं पण मग इकडंच यायला बघतात, कारण त्यांचं शिक्षण पूर्ण सिटीमध्येच झालेलं असतं. मग ती शेती कोण करणार ना. हा सगळा इश्यू आहे ना. अरे राजा, जाऊ दे तर. तर मित्रांनो, जरी तुम्ही शहरामध्ये जॉब केला ना, गावी मस्त जमीन घ्या, घर बांधा, सगळं व्यवस्थित झालं ना 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, शक्य तेवढ्या लवकर गावी परत या. बघा ना, हे किती वेटिंग आहे. आता मी कॅमेऱ्यामध्ये जे दाखवतो ते कमी आहे, पण मी सगळंच तर रेकॉर्डिंग करू शकत नाही ना 2-2 तासाचं. थोडक्यात आयडिया मी तुम्हाला दिली. इथं बघा, पुढे आता आलोय, पुढे पण अजून तसंच आहे. ठीक आहे, तर बघा, विचार करा.
मित्रांनो, कात्रजच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलोय. आता कुठेतरी बरं वाटते, थोडंसं मस्त हवा लागते. हेल्मेट ओपन केलंय मी, हेल्मेटचा वायझर मी ओपन केलाय, त्याच्यामुळं आता थोडं बरं वाटतंय. चला, आपल्याला फार लांब पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ 190 किलोमीटर आपल्याला इथून पुढचा प्रवास आहे. तर प्रवासादरम्यान येणारे अनुभव मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे. चला, व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आता थोडंसं आपण सिटीपासून दूर आलोय आणि शिवापूरचा पहिलाच टोल नाका आपल्याला लागलाय. पण आपल्याकडे टू व्हीलर असल्यामुळे आपल्याला टोल द्यायची काही गरज नाही. तर मित्रांनो, मी आता नॅशनल हायवेला लागलोय आणि शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आल्यानंतर मला मंदिर दिसतंय पुण्याचं. तर त्याच्यामुळं मी प्रयत्न करतो आतमध्ये जायचा आणि तुम्हाला दाखवण्याचा. मित्रांनो, या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकताय पार्किंगची सोय केलेली आहे. तर सध्या आपण आलोय आतमध्ये. हे ऑफिस आहे मंदिराचं. सध्या मी आलोय वर एकदम. मित्रांनो, या मंदिराच्या डाव्या बाजूला छान गार्डन केलंय आणि रात्रीच्या वेळी या पाण्यातल्या लाईट्स आहेत ना, खरंच खूप सुंदर दिसतात. मंदिराच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला हत्तींची शिल्पे पाहायला मिळतात. त्याचबरोबर मंदिर परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर असल्याचं जाणवतं. या लाकडी दरवाज्यावरची कलाकुसर खरंच खूप पाहण्यासारखी आहे. इथे शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूला पार्वती देवींची मूर्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री हनुमान, श्री गणेश, श्रीकृष्ण, तिरुपती बालाजी आदींच्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. त्यामुळे हे मंदिर जाता येता एकदा तरी बघण्यासारखे आहे. कारण इथे आल्यावर प्रवासाचा थकवा तर निघून जातोच, पण मन अगदी शांत होतं. तर मित्रांनो, आत्ताच आपण मंदिर पाहून आता आपण पुढच्या प्रवासाला चाललोय. चला मित्रांनो, आता सध्या आपण आलोय कापरहोडमध्ये. आता इकडे तुम्हाला दिसत असेल नारायणपूरचा बोर्ड दिसत असेल तुम्हाला. हा रस्ता नारायणपूरला जातो, सासवडला जातो. मिनी बालाजी पहिल्यांदा लागतं. प्रति बालाजी ज्याला म्हणतो आपण, प्रति बालाजी पण इकडूनच जातात. आता मी शहरामध्ये गेलो, माझं काम होतं म्हणून, तर माझे तिथे जवळजवळ 2-2.25 तास मोडले. आणि तेच जर मी डायरेक्ट इथून आलो असतो तर गावी पोचायला मला 2.5 ते 2.25 तास लागतात मॅक्झिमम इथं हायवेला आल्यानंतर. तिथं मात्र माझे 2-2.25 तास गेले. पण त्याला पर्याय नाही, काम होतं म्हटल्यावर काम आपलं झालं. तर चला आता पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, समोरचा बघताय ना खंडाळा घाट आहे, तो आपल्याला क्रॉस करून आता जायचं आहे. टोल नाका क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. हा टोल नाका जो आहे तो आनेवाडी टोल नाका आहे, म्हणजे सातारच्या अलीकडचा असणारा टोल नाका आहे हा. चला आता आपण लेफ्ट साईडने जाऊया. ही ऊसाची ट्रॉली जी आहे ती पलटी झालेली आहे. भरायचं कामकाज चालू आहे हायवेलाच. आता आपण आलो आहोत कराडच्या टोल नाक्यावर. आणि माझ्या अपोजिट साईडला बघा ना तुम्ही, इकडं उजव्या बाजूला काय कंडिशन आहे, खतरनाक.
अवघड आहे. आणि एवढ्या सगळ्या ट्रॅफिकमधनं जायचं पुढं आणि पुढं जाऊन आणि टोल द्यायचा. वा. आता जसं जसं सूर्य मावळायला लागलाय ना मित्रांनो, अंगावर येणारी जी हवा आहे ना ती एकदम थंड थंड होते. तर मित्रांनो, मस्त सनसेट होतोय आणि आता थोड्याच वेळात अंधार पण पडणार आहे. तर त्याच्यामुळं व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा मोटो ब्लॉग माझा नेमका कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.